या पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी डॉक्टर गौरी गर्जेंचा संशयास्पद मृत्यू झालाय। फेब्रुवारी महिन्यातच त्यांचा मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला होता। लग्नानंतर अवघ्या 10 महिन्यांतच गौरी गर्जे यांनी जीवन संपवल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे। गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली आहे की त्यांचा घातपात झालाय, पाहूया एक रिपोर्ट। आधी वैष्णवी हगवणे, मग संपदा मुंडे आणि आता गौरी गर्जे, एकामागोमाग एक अशा घटना घडतायत ज्यामुळे महाराष्ट्र सुन्न होतोय। मुंबईतल्या वरळीमध्ये राहणाऱ्या डॉक्टर गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली आहे। पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे गौरीनं हे टोकाचं पाऊल उचललं। धक्कादायक बाब म्हणजे गौरी गर्जेचा पती हा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पीए असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अनंत आणि गौरी यांचा फेब्रुवारीत विवाह झाला होता, मात्र 10 महिन्यातच गौरीनं आयुष्य संपवल्यानं गौरीच्या कुटुंबियांना धक्का बसलाय। कौटुंबिक हिंसाचारामुळे हा बळी गेल्याचा आरोप जो आहे तो तिच्या कुटुंबियांनी केलेला आहे। सध्या सर्व कुटुंबीय जे आहेत ते वरळी पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत। अनंत गर्जे यांच्या विरोधात ते तक्रार देत आहेत। आपण या ठिकाणी समोर बघतोय की ज्या गौरी गर्जे आहेत त्यांच्या आई या ठिकाणी आक्रोश करताना आपल्याला पाहायला मिळतंय। यांच्या कुटुंबियांसोबतच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या ठिकाणी वरळी पोलीस ठाण्यामध्ये आलेल्या आहे। खरं तर रात्री 6 वाजताच्या सुमारास जे गौरी आहे तिच्या आईला फोन येतो तिच्या जावयाचा अनंत गर्जे यांचा की तुमच्या मुलीने आत्महत्या केलेली आहे, तिला मी नायर रुग्णालयामध्ये घेऊन आलेलो आहे आणि ती मृत्यू पावलेली आहे। तेव्हा तिच्या आईला धक्काच बसतो। सर्व कुटुंबीय दवाखान्यात धाव घेतात, मात्र यामागे पार्श्वभूमी आहे। अनेक दिवसांपासून तिच्यावरती हिंसाचार होत असल्याचा आरोप जो आहे या ठिकाणी कुटुंबियांनी केलेला आहे आणि ही आत्महत्या नाहीये तर हत्या असल्याचा आरोप जो आहे तो कुटुंबीय करतात। गौरीला नायर रुग्णालयात पोहोचवल्यानंतर अनंत गर्जे तिथून फरार झाला। त्याने गौरीच्या आईवडिलांना फोन करून रुग्णालयात बोलावून घेतलं। गौरीच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर तिच्या आईनं पोलीस ठाणं गाठलं। गौरीचा सासरच्या मंडळींकडनं छळ सुरू होता आणि गौरीच्या आईवडिलांना याची माहिती होती, त्यामुळे गौरीनं आत्महत्या केली नसून तिचा जीव घेतल्याचा आरोप तिच्या आईवडिलांनी केलाय। मला मुलगी गेली, माझ्या मुलीला नाही मिळाला पाहिजे, बाकी काही नाही। माझी मुलगी मरायला गेले होते। काय सध्या म्हणजे काय नाही ते करतील आम्ही दिले नाही। तुम्ही जा, तुम्ही मला मुलगी गेली, माझ्या मुलीला नाही मिळाला पाहिजे, बाकी काही नाही। माझी मुलगी मरायला गेले होते। काय सध्या म्हणजे काय नाही ते करतील आम्ही दिले नाही। तुम्ही जा, तुम्ही गौरीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत अनंत गर्जेच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती दिली गेली। अनंत गर्जे याचे एका किरण नावाच्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते। या प्रेमसंबंधातनं ती महिला गरोदर देखील राहिली होती। याबाबतची काही कागदपत्र गौरीला घरात सापडली। कागदपत्रांमध्ये लातूर येथील एका गर्भवती स्त्रीचं संमतीपत्र आणि जाहीरनामा होता। महिलेच्या पतीचं नाव म्हणून अनंत भगवान गर्जे असं नमूद होतं। घराचं शिफ्टिंग करत असताना गौरीला ही कागदपत्र आढळून आली। यानंतर गौरीचं पती अनंत गर्जेंसोबत बिनसलं। गौरीने याबद्दल अनंतला विचारलं, तेव्हा त्यानं गौरीलाच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला। अफेअर बद्दल तुझ्या घरच्यांना सांगू नको, ते घरी आले तर चिठ्ठीत तुझं नाव लिहून आत्महत्या करेन असं अनंतनं गौरीला धमकावलं। ती वडिलाला मम्मीला की ह्यो मला त्रास देतो, पण कधी त्यांनी मुलगी नांदायची म्हणून कधी याला नातेवाईकाला सांगितलं नाही की आपली मुलगी नांदायची, पण ते खूपच टॉर्चर करायचा। हातावर वार करून पण घेतले होते त्याने की मी मरण म्हणून, आणि त्याचं काहीतरी हे उघडकीस आलं माझ्या बासीला, त्याच्यामुळं ती जास्त हे होती। गौरीनं याबद्दल अनंतच्या बहिणीसोबतही चर्चा केली, पण अनंतची बहीण शीतल आंधळे हिने गौरीवरच दबाव टाकला। तुला नांदायचं असेल तर नांद, नाही तर अनंतचं दुसरं लग्न करून देऊ अशी धमकी तिनं गौरीला दिली। अनंत गर्जे यांनी बहीण शीतल भगवान गर्जे, आता हे पण मुद्दाम सांगते, त्याची जी बहीण होती शीतल आंधळे, तिचं आईचं आणि वडिलांचं दोघांचं असं म्हणणं आहे की जेव्हा ही गौरी तिच्या नंदेला सांगायची तर नणंद म्हणायची तुला नांदायचं आहे तर नांद, नाही तर आम्ही त्याचं दुसरं लग्न करून घेऊ।
हे काय लोक बोलतात, का अशी बोलतात, का असं वागतात. तर आत्ताच्या घटनेला जो FIR आहे तो तिघांच्या विरोधात झालेला आहे. त्यांची नावं आहेत मृत, तिचा पती अनंत भगवान गर्जे, बहीण शीतल भगवान गर्जे आंधळे, त्यांचं आडनाव आता आंधळे आहे, दीर अजय भगवान गर्जे हे जबाबदार असून जावई अनंत गर्जे याबाबत अनंत गर्जे हा गौरी हिने आत्महत्या केल्याचं सांगत असला तरी त्यामध्ये खरंच आत्महत्या आहे की घातपात आहे याबाबत माझी मुलगी गौरी हिच्या आत्महत्येच्या कायदेशीर तपास होऊन सत्य बाहेर येण्याचा तपास होऊन मला न्याय मिळवून द्यावा व वरील 3 लोकांविरुद्ध माझी कायदेशीर तक्रार आहे. अनंत गर्जे सध्या फरार आहे, त्यामुळे त्याला अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतलाय. सुसाईड नाही, त्यांनी मुलीला मारून टाकलं. सुसाईड नाही. नेमकं मारहाण होत होती, काय काय होत होतं? मारहाण करत होते, टॉर्चर करत होते पैशासाठी, बाहेरचं काहीतरी गोष्टी होती त्यांच्यामुळं सारखं टॉर्चर करायचं मुलीला. त्यामुळे आमच्या मुलींनी आत्महत्या नाही करू शकत. आमच्या मुली त्यांनी मारून दवाखान्यात त्यांनी स्वतः आणली. पोलीस पण गेले नव्हते तिथे, पोट पंचनाम्यावर काही नाही, पोलीस स्टेशनला इन्फॉर्म नाही केला, काय नाही. त्यांनी मारली घरात आणि हॉस्पिटलला आणून टाकली, गायब झाला. 8 महिन्यापूर्वी लग्न झालं. लग्न बी असं मोठं केलं की लय मोठं लग्न केलं. 50-60 लाख रुपये खर्च केला लग्नाला. इतकं मोठं लग्न केलं. आज त्याचंच आम्ही निस्तारतोय. आता 8च महिने झाले. हा आत्महत्या नसून हा कुटुंबाने मिळून एक केलेला खून आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका घ्यायची गरज नाही. कारण हे जे मुलीचे आई वडील जे आम्हाला सांगतात, आम्हा नातेवाईकाला सांगितलं नाही, बरेच दिवस सांगितलं नाही, आणि आज जे ते व्यक्त होतात यावरून कुटुंबाने मिळून केलेला हा खून आहे. आणि तुम्ही जे विचारलं की मागणी काय आहे, या प्रकरणाची CBI मार्फत चौकशी करून आम्हा कुटुंबियाला न्याय मिळावा. आणि जोपर्यंत याच्यावर काही शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही प्रेताला ताब्यात घेणार नाही, अंत्यविधी होणार नाही, आम्ही पोलीस स्टेशनच्या दारातून उठणार नाहीत, असा पवित्रा सर्व नातेवाईकांनी घेतलेला आहे. गौरीनं आत्महत्या केली तेव्हा आपण घरी नव्हतो. मी दुसऱ्या बाजूनं घरात शिरून गौरीला खाली उतरवलं असं अनंत गर्जेंनी सांगितलं. तर गौरीच्या नातेवाईकांनी अनंत गर्जेवरच गौरीच्या हत्येचा आरोप केलाय. त्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखी वाढलंय. आता दोघांचे मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्डिंग, चॅटिंग आणि नातेवाईकांचे जबाब यातूनच गौरीच्या मृत्यूचं सत्य समोर येईल. प्रतीक गणकवार, NDTV मराठी, मुंबई.